पण आज दाल भाटी बनवणार आहोत, त्यासाठी आपण आधी डाळ लावून घेणार आहोत. मसूर डाळ आणि तुरीची डाळ आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची हे सगळं आपण कुकरला लावून घेणार आहोत. दाल बाटीसाठी आपण 4 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाटी रवा आणि थोडासा ओवा, मीठ आणि त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल टाकून घेणार आहोत. पण याच्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा घेतला आहे. आता हे गरम पाण्याने पीठ तिंबून घ्यायचं. कणिक तिंबून घ्यायची. असे छान छान गोल असे गोळे तयार करून आपण घेऊया या कणकेचे. असे आपण गोळे तयार केलेले आहे. आता असं गरम पाण्यामध्ये हे गोळे सोडायचे आणि याला उकडून घ्यायचं 10 मिनिटं. शिजून घेतले आहेत. आता हे थंड झाले की याचे काप करून घ्यायचे आणि तळायचे. कलरचं होईपर्यंत असं तळून घ्यायची दाल बाटी. दाल बाटी तळून घ्यायची. शिजवायला घातलेले सगळं आता मिक्स करून घेतलं आहे. जिरं टाकायचे, मोहरी टाकायची, लसण अद्रक पेस्ट टाकायची, तिखट टाकून घ्यायचं. आता ही अशी आपण उकळी काढून घेतलेली आहे. ही दाल बाटी सोबत खायचं वरण आपलं तयार झालेलं आहे.